नमस्कार. माझ्यासमोर विजय जाधव सर आहेत आणि मिसेस जाधव. त्यांना आपण आहे ना हे क्रॉपनीड प्रोडक्ट आणि ॲक्टिवेटर भात पिकासाठी दिलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी ऊस पिकासाठी पण वापरलं, तर त्यांना सुंदर रिझल्ट आलेला आहे. आत्ता भुईमुगाचं फवारणीसाठी ते आले होते, तर योगायोगानं चर्चा चालली आमची. तर विजय साहेब सांगा मला, आपले हे प्रोडक्ट वापरल्यामुळं काय काय फायदे झाले? पिकाची वाढ जोमानं होते, हां ऊसाला मजबूत येते, बुंधा मजबूत होतो, परत आणखी फुटवा पण त्याचा व्यवस्थित होतो आणि शिवाय कांड्याची जी लांबी आहे हां ती वाढलेली दिसते आणि ऊस हा दमदार येतोय. येस. म्हणजे आत्ता तुम्ही ऑलरेडी क्रॉपनीड आणि ॲक्टिवेटरची एक फवारणी केलेला, किती दिवसाची लागण आहे ते? लागण होती जानेवारी मधले. ओके. आता 6 महिन्याचे झाले, जवळ 6 ते 7 महिने. बरं, 7 महिन्यात किती कांड्या ऊस गेलाय? 12 ते 13 कांडीवर ऊस आहे. एकसारखे कांडे आहेत? एकसारखी कांडी आहे. येस येस येस. म्हणजे तरी एकच फवारणी झाली याची? एकच फवारणी केली. Yes, फक्त कळवताना एक लागवडीचा डोस झालेला आहे, तेवढाच. राईट राईट. आणि याची एक फवारणी. येस येस येस. ओके. आणि भात जे केलं होतं मॅडम, रेग्युलर जे भात तुम्ही करत होता, 14 गुंठ्याचं रान होतं, रेग्युलर किती भात निघायचं नेहमीप्रमाणे? आमचं 16 गुंठ रान आहे. हां, 16 गुंठ. 17 ते 18 पोती व्हायच्या. हो. राईट. आणि या फवारणीने आमचा जवळजवळ 25 कडे गेला. 25. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि ते तुम्ही म्हणला ना काहीतरी फॉल पडत नव्हतं? आणि त्यात कसं त्यात पणान कमी निघाला अजिबात, म्हणजे पणान नाही पूर्ण म्हणलं तर भरलेला चालेल. होता. पूर्ण. 25 पोत्यात एक ठिक फक्त पणान निघालं. वा 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 वा. आता ऍक्च्युली जर पणान जर बघायचं गेलं की नाही, साधारणतः 25 पोत्याला 2 ते 2.5 पोत पणान निघतं. ओके. हां. पण आमचं त्यावेळेला फक्त अर्ध ठिक्क निघालं. ग्रेट ग्रेट ग्रेट. एक म्हणजे भात हा जडशील लागतोय, म्हणजे पूर्ण मजबूत. येस पोतं जड लागतं. पोतं जड लागतं. लागतं. राईट. म्हणजे DNMचे आपले प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात? एक नंबर. येस येस येस. आम्ही हा रिझल्ट दुसऱ्या पण लोकांना, शेतकऱ्यांना सांगतोय. हां.